सोनं आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसतेय। आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे। प्रति तोळे 93,500 इतकी किंमत आज झाली आहे। नेमकं सोने आणि चांदीच्या किमती एवढ्या का वाढतायत याची काय कारणं आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत PN गाडगिळ अँड सन्सचे CEO मात्र सातत्याने सोन्याच्या किमती वाढतायत याची काय कारणं आहेत नेमकं? जेव्हा जेव्हा आर्थिक जगतामध्ये अस्थिरता निर्माण होते, मग ती युद्धामुळे असेल, पॉलिटिकल असेल, जिओपॉलिटिकल असेल, नॅचरल क्लायमेटीज असेल, तर त्या त्या वेळेला सोन्याच्या किमती वाढत असतात। कारण की जागतिक स्तरावरती किंवा कुठल्याही स्तरावरती आर्थिक विषयक जर अस्थिरता निर्माण झाली किंवा इतर कुठल्याही विषयाने अस्थिरता निर्माण झाली तर लोक पटकन एक स्थिर आणि शाश्वत असं गुंतवणूक साधन किंवा जिथे आपण आपले पैसे पार्क करू शकू असं साधन म्हणून सोन्याकडे बघतात। हे पूर्वापार चालत आलं आहे। त्यामुळे युद्ध झालं, सोन्याची किंमत वाढते। कुठे मोठ्या प्रमाणात भूकंप झाला, नॅचरल क्लायमेटी झाल्या तर सोन्याची किमती वाढतात। दुष्काळ पडले, सोन्याच्या किमती वाढतात। कोणी 2-4 देशांचे हितसंबंध जर बिघडले, काही कारणांनी कोणाच्या वाटाघाटी फिसकटल्या, अचानकपणे तेल उत्पादक देशांनी काही जर नवीन काही धोरणं जाहीर केली, अशी कुठली जर अनिश्चितता निर्माण होणारी घटना घडली तर पहिली जी प्रतिक्रिया असते जागतिक बाजारपेठेत उमटणारी, ती सोन्याची किंमत वाढून प्रतिक्रिया उमटत असते। आत्ताही नेमकं तेच होतंय की ट्रम्प साहेब जी धोरणं सांगतायत वेगवेगळी, रोज त्यांचं नवीन नवीन काहीतरी स्टेटमेंट येत असतं। तर त्या स्टेटमेंटमध्ये आर्थिक अस्थिर्य किंवा जागतिक बाजारपेठेत अस्थिर्य निर्माण करणारं, आपण आता सध्याच्या काळामध्ये खूप वेळेला असं ऐकत असतो की वर्ल्ड ट्रेड वॉर, म्हणजे ट्रेड वॉर, व्यापारी युद्ध निर्माण होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्यामुळे जे अस्थिर्य निर्माण होते त्याचा परिणाम सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती वाढण्यामध्ये आपल्याला दिसून येतोय। म्हणजे काय एक्झॅक्टली होतंय? म्हणजे हे सोनं सध्या बाजारामध्ये येत नाहीये, कुठं होल्ड केलं जातंय आणि त्याच्यामुळे ह्याची किमती वाढतायत, नेमकं काय होतंय? नाही, सोनं असं कोणी होर्डिंग करून ठेवू शकत नाही। कारण तुम्ही होर्डिंग करून ठेवलं तर एखाद्याकडे जर एक्सेसिव्ह साठा असेल आणि वाढणाऱ्या किमतीत त्यांनी विकून त्याचा जर फायदा उठवला तर तुम्हाला नंतर ते मॅनेज करणं शक्य होत नाही। त्यामुळे सोनं ही एक अशी ॲसेट आहे की जी कोणी मॅनेज करून कॉर्नर करून करू शकत नाही। शेअर बाजारात कसं नंबर ऑफ शेअर एखाद्या कंपनीचे लिमिटेड असतात, त्यामुळे माहिती आहे की या कंपनीचे एवढेच शेअर्स आहेत, पण तसं सोन्याचं नाही आहे। किती सोनं हे कोणालाच माहिती नाही। म्हणजे भारतापुरतं बोलायचं झालं तर आपण नुसते अंदाज करतो की भारतीय हाऊसहोल्डकडे 25,000 टन सोनं असेल, 30,000 टन सोनं असेल, अंदाजच आहेत आणि त्याच्याही पलीकडे त्याचा साठा असणं निश्चितच। तर त्यामुळे असं होर्डिंग करून ठेवल्यामुळे, कॉर्नर केल्यामुळे तर सोन्याच्या किमती नक्कीच वाढत नाही आहेत। त्याच्यामध्ये नवीन खरेदी निर्माण होती आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत। कारण सोन्याचा जो पुरवठा आहे तो जनरली दरवर्षी 4,000 मेट्रिक टनापर्यंत नवीन सोन्याचा पुरवठा असतो जो खाणींमधून येत होतो। त्यामुळे त्या पुरवठ्याला मर्यादा आहे, पण त्या पुरवठ्याच्या मर्यादेच्या पलीकडे जर डिमांड निर्माण झाला तो फॉर द टाईम बिंग असू शकतो किंवा परमनंट असू शकतो। फॉर द टाईम बिंग असेल तर टाईम बिंग किमती वाढतील, पण परमनंट असेल तर तो सतत वाढेल। आत्ताची जी आपण हे बघतोय ते कंटिन्युअसली त्याला डिमांड येतोय। म्हणजे जे काय सोनं उपलब्ध होतं ते विकलं जातं आहे। असं नाही आहे की किंमत वाढती आणि साठे कुठेतरी पडून येतं आणि ते विकले जात नाहीत, असं काही नाही आहे। म्हणजे नुसतेच हवेमध्ये किमती वाढवल्या जाते, डेरिव्हेटिव्जमध्ये किंवा सट्ट्या रुपयांनी किंमत वाढवली जाते, असं काही नाही। फिजिकल त्याला मागणी पण आहे। सर, असे काय निर्णय घेत आहेत की त्याच्यामुळं सोन्याची किमती असे सातत्याने वाढत आहेत? कधीपर्यंत अंदाज, म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतात हे किमती? कारण जे ग्राहक आहेत ते, म्हणजे अर्थात बघतोय आपण गेल्या काही वर्षभरात जर बघितलं तर 50 पासून 60 पासून सुरू होऊन थेट आता 93-94 हजारापर्यंत पोहोचले। किंमत वाढत राहणार, कारण की आपण बँकेमध्ये जेव्हा 1 लाख रुपये ठेवतो, पुढल्या वर्षी जातो तेव्हा 1,08,000 आपण मागतो बँकेकडे, 8% व्याज असेल तर। मग सोनं जर तुम्ही 1 लाखाचं घेतलं तास तर त्याला वर्षभराने 1,08,000 पेक्षा जास्त किंमत असणं तुम्हाला अपेक्षित असतं। जर नाही झालं तसं तर तुम्ही म्हणाल बँकेत जातो, डिपॉझिट ठेवतो, तिथे 1 लाखाचं 1,08,000 तरी मिळतील। आणि सोनं हे जर पॅरलल टू करन्सी असेल तर करन्सीला ज्या प्रमाणामध्ये रिटर्न्स येतात बँकेमध्ये किंवा इतरत्र, त्या प्रमाणात किमान रिटर्न तुम्हाला सोन्याकडूनही अपेक्षित असणार। जे सोनं गेले ऑलमोस्ट 15 वर्ष देतं आहे, ॲव्हरेज जर आपण 15 वर्षाचं काढलं तर 12 ते 13% सतत रिटर्न्स देतं आहे सोनं। आणि जे RBI बॉन्डपेक्षाही जास्त आहे, म्हणजे सर्वात शाश्वत जी गुंतवणूक आहे त्याच्याही पेक्षा जास्त आहे। त्यामुळे लोकांचा आणखीन विश्वास त्यात निर्माण होत चालला आहे। आणि त्याचंच द्योतक आहे की आज 90-92 हजार रुपये विथ GST किंमत झाली आहे, 93,000पर्यंत GST सकट किंमत पोचली आहे। तरी ग्राहकांचा स्रोत जो आहे तो तसाच आहे। गेलेला जो पाडवा आहे 3 दिवसापूर्वीचा, त्या दिवशी कुठेही खरेदीमध्ये कमी दिसून आली नाही, तेवढ्याच प्रमाणामध्ये खरेदी दिसून आली। याचा अर्थ लोकांचा त्यातला कॉन्फिडन्स वाढत चालला आहे। आणि पूर्वीच्या काळी लोक येऊन विचारायचे किंमत कधी कमी होईल, म्हणजे पूर्वीच्या काळात जर 90,000 झाला असतं तर म्हणले असते थोडं काही कमी व्हायची शक्यता आहे का,
आता तसं विचारत नाहीत, मी आत्ता घेऊन चाललोय, पुढले असेल तेव्हा याच्यापेक्षा जास्त किंमत असेल का, असं त्यांची विचारणं आहे. म्हणजे ते आता माइंडसेट झालं आहे, सोनं हे ॲप्रिसिएट होत राहणार आहे. सर ते ॲप्रिशिएशन म्हणजे कधीपर्यंत, म्हणजे काय कुठपर्यंत जाऊ शकतं, लाखापर्यंत जाऊ शकतं सोनं लवकरच, म्हणजे ज्या पद्धतीने सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कारण म्हणजे ग्राहकांमध्ये खूप संभ्रमाचा, म्हणजे खरेदी करताना तुम्ही म्हणताय जसं की पाडव्याला खूप मोठ्या प्रमाणात सेल झालं, पण रेग्युलर पद्धतीने जी सेल होत होती त्या सेलमध्ये काही घट आहे काय आहे ते तसंच आहे? नॉन फेस्टिवल डेला पूर्वीच्या 100 ग्रॅम सेल होत असेल तिथे 70 ग्रॅम सेल होत असेल, 20-30% घट आहे, नाही असं नाही. पण तुम्ही जो प्रश्न केला कुठपर्यंत वाढेल, तुम्ही 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले तर 7 वर्षानंतर तुम्हाला बँकेत दुप्पट पैसे पाहिजेत ना. मग 7 वर्षापूर्वी तुम्ही जर सोनं खरेदी केलं असेल तर 7 वर्षानंतर ते दुप्पट व्हायला पाहिजे ना. सोन्याची काही श्युरिटी नाही ना सर, बँकेत ठेवली की श्युरिटी आहे. मग सोन्याची श्युरिटी नसेल तर लोक येतील कशाला खरेदीला. आज जी खरेदी दिसतीये त्यात लोकांना बँकेपेक्षा किंवा इतर सगळ्या पर्यायांपेक्षा श्युरिटी सोन्यात वाटते, म्हणून येत आहेत. आणि गेले 15 वर्षाचा, म्हणजे आपण काही छोट्या काळाकरता नाही विचार करत आहोत, 15 वर्षाचा जर आढावा घेतला तर सोन्याची किंमत 15%, 12 ते 13% तर सर्टनली वाढली आहे. मधले 13-14 दोन्ही साल जी होती कॅलेंडर इयर तेव्हा थोडासा सेटबॅक होता सोन्याला. अदरवाईज 2005 सालपासून 2025 सालपर्यंतचा जर आपण आढावा घेतला तर दरवर्षी सोन्याची किंमत वाढती आहे, किमान 6 ते 8% वाढती आहे, आणि जास्तीत जास्त म्हणजे आता गेल्या 6 महिने 30% वाढली आहे. तर म्हणजे ही जी वाढ आहे ही सर्टन्टी दाखवते सोन्याची. आणि मग जर तुम्हाला बँकेत 7 वर्षांनी दुप्पट पैसे हवे असतील तर तुम्ही पण आज विचार करा की आजपासून 7 वर्षांनी सोन्याची किंमत काय असेल. सर जशा पद्धतीने म्हणतात की सातत्याने सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत, खरंच हे चांगले रिटर्न्स देखील देत आहेत. मात्र जरी किंमत वाढत असतील तरी कुठं जी सेल आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही आहे. नुकतंच जे पाडव्याचा सण झालं तेव्हा देखील खूप चांगली सेल या ठिकाणी झाली आहे. आणि आता जरी आपण बघितलं तर या सोन्याच्या दुकानामध्ये बऱ्यापैकी कस्टमर्स या ठिकाणी दिसत आहेत. जे रेग्युलर सेल होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात घट झाली, मात्र फारसा परिणाम या ठिकाणी झालेला नाही आहे. मात्र सोन्याच्या किमती अशाच वाढत राहतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय, आणि त्याच पद्धतीने रिटर्न्स देखील लोकांना मिळतील असं देखील या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.